सर्वांना माझा नमस्कार. मी प्रोफेसर श्रीराम बिलनोर आज तुमच्यासमोर नवीन वर्षानिमित्त एक शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहे. आज मराठी नववर्ष किंवा हिंदू धर्मातील नववर्ष म्हणजेच शालिवाहन शके 1948ची आजची सुरुवात आहे. म्हणजे आज चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके 1948 आज सुरू होत आहे. तर या शालिवाहन शकेची सुरुवात गौतमीपुत्र सातकर्मी शालिवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्मी यांनी सुरुवात केली होती. ही कधी तर BCची जी स्थापना झाली होती. BC म्हणजे काय, तर त्या दिवशी आपण काय म्हणजे आपलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून हे जे कॅलेंडर आहे याची स्थापना कधी झाली होती? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेसपासून. मग तेव्हापासून ते आपण जानेवारी, फेब्रुवारी वापरतो. पण मग भारतामध्ये इंग्रजांचं राज्य आलं आणि त्यांनी आपल्यावर इंग्रजी कॅलेंडर लादलं. त्या अगोदर पण आपण कोणतं वापरत होतो? चैत्रशुद्ध म्हणजे हे शालिवाहन शके वापरत होतो. ओके. वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळं कॅलेंडर देण्याचं काम केलं, वेगवेगळी कालगणना करण्याचं काम केलं. तर बघा, हे जे शालिवाहन शके ह्याची कालगणना जी कशावरून होते? चंद्राच्या परिवलनावरून होते. ओके. म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. चंद्र स्वतःभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवती बी फिरतो. तर स्वतःभोवती जे फिरतो त्याला आपण काय म्हणतो? परिवलन म्हणतो. आणि पृथ्वीभोवती जे फिरतो त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. तर चंद्राच्या परिभ्रमणामुळं आपल्याला काय होतं? चंद्र आणि चंद्रकला तयार होतात. आणि त्याच्यानुसार काय होतं? तर चंद्रकलेनुसार पंधरवाडे तयार होतात. त्याला आपण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा पद्धतीने आपण म्हणतो. शुक्ल पक्ष जो आहे त्याच्यामध्ये चंद्र कमी होत जातो. आणि शुक्ल पक्षामध्ये चंद्र वाढत जातो आणि पूर्ण पौर्णिमा येते. आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र कमी होत जाऊन अमावस्या येते. अशा पद्धतीने अमावस्या पौर्णिमा येतात. तर त्या प्रत्येक पक्षामध्ये 15 दिवस असतात. त्याच्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या, नाही त्यानंतर पौर्णिमा, अशा पद्धतीचे 15 दिवस असतात. त्या 15 दिवसाचे परत 8 वार असतात. अशा पद्धतीचे 8 वार, 15 दिवस, 1 महिना, 12 महिने, त्याच्यानंतर 6 ऋतू, अशा पद्धतीनं मराठी महिन्यामध्ये किंवा मराठी कालगणनेमध्ये हे सगळे येतात. तर हे असू द्या. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज नववर्ष आहे. नवीन वर्ष हे भारतामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये काय वड आहे, पिंपळ आहे, आंबा आहे, त्याच्यानंतर कडुलिंब आहे. हे भारताचे मूळ वृक्ष आहेत. त्याची ओळख आहे भारताची. आणि या वृक्षांना पालवी जी फुटती ती ह्या टायमाला फुटते. आणि ही सुरुवात असते. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे नवीन पालवी फुटते आणि इथून ह्या नवीन वर्षाची सुरुवात होते. मग इथं लोक काय करतात? विशेषतः शेतकरी हे पूर्व मशागतीची सुरुवात करतात. मग पूर्व मशागतीची सुरुवात करण्याचा हा दिवस आहे, शेतीची पूर्व मशागतीची सुरुवात करणारा. तर या दिवशी शेतकरी हा काय करत असतो? पूर्व मशागतीला सुरुवात करत असतो. आणि हा 3.5 मुहूर्तापैकी एक सर्वात मोठा मुहूर्त मानला जातो. या दिवशी शुभ कार्याची सुरुवात बरेच जण करतात. कोणी घरामध्ये काही शुभ कार्य उरकायचं असेल, काही धार्मिक कार्य उरकायचं असेल तर या दिवसाचं मुहूर्त ठरलं जातं. 3.5 मुहूर्तापैकी सर्वात मोठा मुहूर्त असलेला हा दिवस. या दिवशी मग काही येऊ म्हणजे तारीख कोणती येऊ, काही येऊ, पण सगळ्यात जास्त शुभ मुहूर्त याच दिवशी असतो असं गृहीत धरलं जातं. आणि कार्यारंभ या दिवशी केला जातो. म्हणून याला वर्षारंभ पण म्हणतात आणि कार्यारंभसुद्धा म्हणतात. कारण का? कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो. तर अशा या गुढीपाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुमच्या
आरोग्यासाठी, तुमच्या ज्ञानवर्धनासाठी, तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी, तुमच्या सामाजिक उत्कर्षासाठी, तुमच्या राजकीय उत्कर्षासाठी आणि कौटुंबिक उत्कर्षासाठी, सर्वच गोष्टीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे वर्ष उत्कर्षाचं, भरभराटीचं, समृद्धीचं, समाधानाचं आणि आनंदाचं चैतन्यमय जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आता बघा, या दिवशी राम विजय झाला होता आणि अयोध्यामध्ये परतला होता अशी सुद्धा आख्यायिका आहे. आणि त्यानिमित्त तुम्हाला राम जन्मोत्सवानिमित्तसुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही असा एक संकल्प करायचा आहे की येणाऱ्या या वर्षी म्हणजे मराठी किंवा हिंदू नववर्षी मी असं उत्तुंग यश संपादन करेल, त्यासाठी जी लागणारी मेहनत आहे, परिश्रम आहे, ते करण्यासाठी मी तयार आहे अशा पद्धतीचा संकल्प करूया. आणि त्याचं एक व्यवस्थित मूल्यांकन, व्यवस्थित मांडणी, व्यवस्थित आखणी करून मार्गक्रमण जर केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी या दिवशी मी मंगलमय कामना करतो आणि तुम्हाला पुनश्च नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.